T20 विश्वचषकावरती भारतानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलेलं आहे। दक्षिण आफ्रिकेवरती 7 धावांनी मात केलेली आहे आणि भारतानं दणदणीत असा विजय संपादित केलेला आहे। 17 वर्षांच्या नंतर भारत T20 वर्ल्ड कप मध्ये पुन्हा एकदा जगज्जेता ठरलेला आहे, विश्व विजेता ठरलेला आहे। फायनल मध्ये विराट कोहली मॅन ऑफ द मॅच ठरलाय, तर जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द सीरीज ठरलेला आहे। तर संपूर्ण देशभरामध्ये हा जल्लोष साजरा होताना आपण बघतोय। ही काही दृश्य आपण बघूयात। मुंबई, कोल्हापूर, नागपूर आणि रत्नागिरी कालची ही मॅच तुफान खेळी खरं तर आपल्या सगळ्याच प्लेयर्सनी केलेली होती आणि यानंतर भारत ज्या वेळेला भारतानं वर्ल्ड कप वरती पुन्हा एकदा दुसऱ्या वेळेला आपलं नाव कोरलं, त्याच्यानंतर सगळ्यांच्याच आनंदाला पारावार उरला नाही आणि त्यानंतरची ही भारत जगज्जेता झाल्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय। तुफान असं सेलिब्रेशन भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये घराघरामध्ये होताना आपल्याला बघायला मिळालं। मुंबई, कोल्हापूर या सगळ्या ठिकाणची ही दृश्य आपल्या समोर येतात। ही दृश्य आहेत काल रात्रीची नागपूर मधली। विश्वचषकावरती भारतानं 7 धावांनी दणदणीत विजय मिळवल्याच्या नंतर प्रत्येक जण आपल्या घराबाहेर पडला सेलिब्रेशनसाठी। फटाक्यांची तुफान अशी आतिषबाजी सुद्धा बघायला मिळाली संपूर्ण भारतभरामध्ये आणि शेवटची ओव्हर सूर्याने पकडलेला अल्टिमेट आणि तुफान असा बाउंड्री लाईनवरचा कॅच। विराट कोहलीने जरी इतक्या दिवसानंतर कमबॅक केला होता, या सगळ्यामुळे टीम इंडिया खऱ्या अर्थाने जगज्जेती ठरलेली आहे आणि त्यानंतर संपूर्ण भारतामधल्या चौकामधला हा जल्लोष आपण बघतोय। राजस्थान, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, प्रयागराज, हैदराबाद। खरं तर असं म्हटलं जात होतं की रात्रीच्या वेळेला काल भारतामध्ये दिवाळी सेलिब्रेट करण्यात आली आणि तशीच ही दृश्य आपण बघतोय। तर ही दृश्य आहेत कोल्हापूरमधली। कोल्हापूरच्या चौकांमध्ये सगळे कोल्हापूरकर जमलेले होते आणि त्यानंतर जिंकल्याच्या नंतर त्यांनी केलेला हा जल्लोष आपण बघतोय। अगदी विजयी रॅली सुद्धा त्यांनी काढलेली होती आणि भारताचा तिरंगा ध्वज प्रत्येकाने आपल्या हातामध्ये उंचावून धरलेला होता। तर भारतामधल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातली ही दृश्य, वेगवेगळ्या शहरांमधली, वेगवेगळ्या राज्यांमधली ही दृश्य आहेत। राजस्थान, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, प्रयागराज आणि हैदराबाद। 17 वर्षांच्या नंतर भारतानं पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कप वरती आपलं नाव कोरलं। फायनलमध्ये विराट कोहली हा मॅन ऑफ द मॅच ठरला। सगळेच खरं तर काल उत्तम खेळले। हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल या सगळ्यांचं योगदान राहिलेलं आहे भारताला हा विश्वकप पुन्हा एकदा जिंकवून देण्यासाठी आणि त्यानंतरचं संपूर्ण भारतामधलं मनामनामधलं घराघरामधलं हे सेलिब्रेशन। दरम्यान या विश्वविजयी ठरल्याच्या नंतर कॅप्टन रोहित शर्मा यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूयात। मैंने स्टार्ट किया था जब पहली बार इंडियन टीम में आया था 2007 में। पहला मेरा चैलेंज था, ऑब्वियसली मैं आयरलैंड गया था 50 ओवर के लिए, बट उसके बाद तुरंत ही हम साउथ अफ्रीका गए थे T20 वर्ल्ड कप खेलने के लिए और वहाँ पे जीते। तो उसके बाद अभी ये तो फुल सर्कल, प्रॉपर सर्कल, सो आई एम वेरी हैप्पी विद दिस। And now obviously जैसे मैंने बोला कि it's come to a full circle, I understand game much better now, having played the game for so many years, so it's been brilliant। तर विजयाच्या नंतर टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी काय म्हटलंय तेही ऐकूयात। शुरुआत थी, बहुत दिनों से हम ये खोज रहे थे एक ICC ट्रॉफी और इस कॉन्फिडेंस को आगे लेके जाके मेरी पूरी उम्मीद है कि आगे जाके इंडियन क्रिकेट बहुत सारी ट्रॉफी जीतेगी अगले 4, 5, 6 सालों में, क्योंकि ये जो बंच ऑफ लड़के हैं इनके पास जो एबिलिटी है, टैलेंट है,
इसमें कोई कमी नहीं है। और एक शायद एक मोमेंट था जैसे हमको फील हो रहा था कि हम बहुत मेहनत कर रहे हैं, अच्छा क्रिकेट भी खेल रहे हैं, पर वो पड़ाव क्रॉस नहीं कर पा रहे थे। पर आज ये होने के बाद मुझे पूरी उम्मीद है कि ये लड़के इसको आगे लेके जाके और बहुत सारी ट्रॉफी जीतेंगे। आणि या सगळ्या सेलिब्रेशन विषयी आपण बोलूयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निखिल, एक झुंजार अशी खेळी खरं तर काल आपल्याला बघायला मिळाली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सामना आणि अगदी शेवटच्या बॉलपर्यंत नेमकी मॅच कशी कोणाच्या बाजूने झुकणार, कोण नेमकं या विश्वचषकावरती नाव कोरणार याची धाकधूक प्रत्येकाच्या मनात होती। काय नेमकी उत्सुकता होती सगळ्यांची आणि हे सेलिब्रेशन कशा पद्धतीने सुरू आहे? नक्कीच यामिनी, काल अतिशय रंजित सामना या ठिकाणी पाहायला मिळाला आणि याचं सेलिब्रेशन आपण मुंबईमध्ये नसेल तर महाराष्ट्रभरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पाहायला मिळालं। आपल्यासोबत खेळाडू आहेत जे सकाळ सकाळ आज ही काल रात्रीची मॅच बघितल्यानंतर आज सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा, काय सांगाल, काय वाटतं कालच्या मॅच बद्दल? एक विजय आपल्याला मिळालेला आहे 2007चा T20 वर्ल्ड कप, त्यानंतर कालचा T20 वर्ल्ड कप आपण जिंकलेला, काय पाहणं? पहिल्यांदा तर खूप खूप धन्यवाद इंडियन टीमचा, खासकर कॅप्टन रोहित शर्माचा आणि ऑल टीमला मी कॉंग्रॅच्युलेशन देईन की आज 13 वर्षानंतर परत आपण वर्ल्ड कप जिंकलो। आणि कालचा परफॉर्मन्स म्हणजे अनबिलिव्हेबल आपण बोलू शकतो। इतिहासात असं पहिल्यांदा घडलं की 30 बॉल 30 आफ्रिकाने नाही केला आणि आपण ही मॅच जिंकलो आहे। त्याच्यामध्ये फिल्डिंग्स आहेत, बॉलिंग खूप चांगली बॉलिंग केली, शेवटचे 5 ओव्हर सॉलिड बॉलिंग केली प्रत्येक प्लेयरनी आणि शेवटच्या ओव्हरला सूर्यकुमारची कॅच। नक्की दादा, तुम्ही काय सांगाल, काल कुठे होता ही मॅच पाहताना? तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय, काय तुम्ही त्या ठिकाणी एक्सेप्ट केलं असेल? काल ॲक्च्युली आम्ही मॅचेस बघत होतो सगळे मित्र मिळून, रात्री पूर्ण चर्चगेट, मरीन ड्राईव्ह सगळीकडे फिरत होतो आपल्या देशाचा झेंडा घेऊन, कारण की हा जो क्षण आहे तो आपल्या आयुष्यात सारखा सारखा येत नाही। भरपूर वर्षांनी इंडियासाठी पुन्हा एकदा कप आणलेला आहे आपल्याला। रोहित शर्मा, विराट कोहली असे मोठमोठे प्लेयर असतानाच आपल्याकडे छानपैकी बॉलर आहेत। बुमराह, ते जे 4 ओव्हर जे बुमराहने टाकले आणि जी 16वी ओव्हर जी टाकली ती एवढी अप्रतिम होती की त्या लोकांना काहीच करता आलं नाही। आणि त्याच्यानंतर सूर्यकुमार यादव, त्यानंतर अक्षर पटेलने घेतलेली कॅच, ही एका किंवा दोघांची गोष्ट नाही आहे, ही पूर्ण टीम एफर्ट आहे। आणि मी बोलतो इंडियाने जो एफर्ट टाकला यावेळी, असा एफर्ट भरपूर क्वचित लोकांना दर्शवायला भेटायला। विजयाचा आनंद म्हणजे गगनात मावेनासारखा आहे। आज रोहितची जी इच्छा होती, रोहित, विराट कोहली, की एवढे वर्ष आपण म्हणजे वर्ल्ड कप खेळत आहेत पण आपण सेमीला जातो, फायनलला हारतो, पण त्यांचं जे लास्ट वर्ल्ड कप त्यांनी काल डिसिजन घेतलं की आम्ही दोघं रिटायरमेंट घेतोय म्हणून, पण त्यांनी जे खेळलंय, विराटने जी बॅटिंग केली फायनलला, विराट हा नॉकआउट मॅचला चांगलाच खेळतो। भले तो पहिले 6 मॅच नाही खेळला पण शेवटची मॅच त्यांनी चांगली खेळली। आनंद आहे प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावरती कालची मॅच झाल्यानंतर। हाच आनंद आहे तो गगनात मावेनासा आहे, कारण 2007 नंतर हा जो T20 वर्ल्ड कप आहे तो जिंकलेला आहे आणि पुढचे वर्ल्ड कप देखील ही मॅच इतकी तुफान झालेली आहे। म्हणजे काही सामनेच असे असतात की ज्यावरती भरभरून बोललं जातं, लिहिलं सुद्धा जातं आणि पुन्हा पुन्हा त्या मॅच आठवाव्या लागतात। खूप खूप धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी।